व्यसनाधीनता सुद्धा कारणीभूत आहे. अनेक स्त्रिया बसल्यात, त्यांना तर किती वाईट अनुभव आहे दररोजचे. ज्यांच्या घरी व्यसनीपती असेल, ज्यांचा बाप व्यसनी असेल, त्या लेकरांना त्या बापाचं प्रेम मिळतं का हो? कधी कधी बाप कौतुकानं त्याला पाठीवरून थाप टाकताना मिळतो का? कधी जवळ घेतो का? कवटाळतो का? त्या स्त्रीचं दुःख किती आहे. या व्यसनाधीनता, म्हणून आम्हाला ही व्यसनाधीनता बाहेर काढावी लागेल. आणि ही काढायला कोणी येणार नाही. हे शुद्ध व्हायचा पहिला मार्ग आहे. व्यसनाधीनता आमच्या घरातून बाहेर काढा. जसं पोरीला विचारतो ना, 7 वाजले कुठं गेलती, पोरांना सुद्धा मार, इथं ये म्हणायचे, कर जेवण. आज आमच्या भागातले, मला या गावातलं माहित नाही, पण मी अनेक गावात, ह्या 50-50 गावामध्ये कीर्तन व्याख्यानाच्या माध्यमातून हिंडलोय. बऱ्याच गावातले लोक सांगतात की आमच्या घरातलं पोरग संध्याकाळी जेवतच नाही घरी, सगळे धाब्यावर जेवायला असते. मग सांगा ना, हे शुद्धीकरण करायचं कोणी? हे आम्ही करायचं. शुद्ध व्हायचा हा मार्ग आहे. व्यसन आपले कमी केले पाहिजे. पोरांना लहानपणीपासून सांगितलं पाहिजे समजून, बाबा रे ही परिस्थिती आहे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, मुलींशी संवाद साधला पाहिजे. आम्ही व्यसनात, आज भविष्यातलं सगळ्यात मोठं, आज तर आहेच, पण भविष्यातलं सगळ्यात मोठं संकट हे व्यसनाधीनता असणार आहे. म्हणून यातून आम्हाला शुद्ध व्हावं लागेल, यातून बाहेर पडावं लागेल, मार्ग काढावा लागेल आणि पुढे जावं लागेल. हे शुद्धतेचा मार्ग आहे.